धन्यवाद किरणजी मस्कर सर. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. पाटण तालुका प्रीमियर लीग 2026 6वं पर्व आपल्या सर्वांचं मनापासून सहर्ष स्वागत. पाटणकरांचा क्रिकेटचा महोत्सव आपल्याला पाहायला मिळतोय. एका बाजूला टीम शिवण्या फायटर्स आणि दुसऱ्या बाजूला टीम पाहायला मिळते अर्थातच K11 कलावती किचन. शिवण्या फायटर्स अर्थातच सचिनजी पवार साहेब यांच्या मालकीचा संघ, दुसऱ्या बाजूला K11 कलावती किचन श्री अनिलदादा पवार साहेब ज्यांच्या माध्यमातून मालिकावीराची दुचाकी आपल्याला पुरस्कृत केलेली आहे. शिवण्या फायटर्स संघाने नाणेफेक जिंकल्यानंतर फलंदाजी करण्याचा एक धाडसी निर्णय घेतला आणि ज्यावेळेला तुम्ही बॅटिंग करण्याचा निर्णय घेता कर्णधाराला आत्मविश्वास असतो आपल्या टीमवर आणि त्याचं प्रात्यक्षिक मैदानामध्ये तुम्हाला दाखवावं लागेल. प्रारंभिक जोडी मैदानामध्ये दाखल झाले. एका बाजूला आयकॉन खेळाडू धर्मा पवार आणि त्यांच्या साथीला शुभम साळुंके. शुभम साळुंके म्हणजेच पाटण तालुका प्रीमियर लीग 2026 खेळाडू लिलाव प्रक्रियेमध्ये सर्वाधिक बोली लागलेला खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. ऑन बॅटिंग स्ट्राईक आणि गोलंदाजी मार्कवर मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक घेऊन सज्ज होत असताना मिस्टर KPL सूरज धनाजी शिंदे मॅन फ्रॉम कुसरून. 5 षटकांची लढत. निर्धारित पॉवर प्लेचं पहिलं षटक, पहिला चेंडू ओव्हर द विकेटने सूरज शिंदे. वेलकम सुस्वागतम आदरणीय रमेश बोत्रे साहेब, आपलं सहर्ष स्वागत आहे पाटण तालुका प्रीमियर लीग 2026 मध्ये. पहिला चेंडू हाफ ट्रॅकर कट करण्याचा प्रयत्न, अपील केली आहे, डॉट बॉल. चांगला चेंडू ज्या प्रकारे सूरज शिंदे यांचा. आणि विशेष म्हणजे ज्या वेळेला तुम्ही या पॉवर प्लेचं षटक हाताळतात त्यावेळेला शतरक्षाचे निर्बंध असतात आणि त्याच प्रकारे गोलंदाजी करावी लागेल. सर्वाधिक बोली लागले. आता खेळ कसा करतील हे पाहायचं. ओरपी चेंडू ऑन साईडला खेळायचा प्रयत्न, चेंडू काहीसा खाली राहिला, ड्राईव्ह करण्याचा अगदी त्यांचा हावभाव. परंतु अशा प्रकारच्या चेंडूवर तुम्हाला सेन्सिबल खेळावं लागेल कारण सूरज शिंदे यांना माहीत आहे पॉवर प्लेचं षटक कसं हाताळावं आणि ज्या प्रकारे संपूर्ण होमसाई MTCची टीम प्रत्येक खेळाडूचे हावभाव स्पष्टपणे तुम्हाला पाहायला मिळतील. फ्रंटफूट लावून पंच केलाय, इनफिल्डच्या वरून पॉइंट क्षेत्र खाली आहे. 1 बाउन्स ओव्हर द फेन्स. शुभम साळुंके यांच्या बॅटमधून PTPL चौकार. पहिल्या 2 चेंडूवर शांत ठेवलं होतं शुभम साळुंके यांना, त्यानंतर मात्र हा पहा रिप्ले तुमच्या स्क्रीनवर. चांगला फटका आणि या इनफिल्डला फक्त क्लिअर करायचं असतं पॉवर प्लेमध्ये आणि या 3 कॅमेऱ्याच्या अंतर्गत ही स्पर्धा टेलिकास्ट केली जाते. आणि ज्यावेळेला तुम्ही मैदानामध्ये आतमध्ये येता या RSA गोटिवलीच्या मैदानामध्ये तुम्हाला एक वेगळी अनुभूती पाहायला मिळेल आणि ज्यावेळेला लाईट्स ऑन होतील त्यावेळेला एक वेगळा आनंद. हाफ ट्रॅकर चेंडू पंच करण्याचा प्रयत्न, मिस टाइम स्ट्रोक काय ST रक्षक, चेंडू खाली, विकेटचं पतन. बिग फिश इन टू द बास्केट. पहिल्या षटकामध्ये एक मोठा धक्का दिलाय सूरज शिंदे यांनी. शुभम साळुंके यांच्या नावाची चर्चा ऑक्शन ज्या वेळेला झालं तेव्हापासून होती, पण तो धावा त्यांनी केला 4 चेंडूमध्ये 4. 4ला 1 टीम शिवण्या फायटर्स. चांगला चेंडू नितीन पनाळे यांनी हा पहा रिप्ले 2 स्क्रीनच्या माध्यमातून. एका बाजूला फलंदाजाचे हावभाव, दुसऱ्या बाजूला ST रक्षकाचे अगदी आपल्याला क्षणचित्र पाहायला मिळतात. पुन्हा एकदा तुम्हाला रिप्ले पाहायला मिळेल. हाफ ट्रॅकर चेंडूवर हुक करण्याचा प्रयत्न आणि या फुटवरचा वापर नव्हता निश्चित. म्हणजे ज्यावेळेला पहिले तुम्ही 2 चेंडू खेळता त्याच वेळेला अगदी स्पष्टपणे जाणवलं की आत्मविश्वासाचा अभाव. क्रमांक 3 वर आलेत रवी बोरगे मॅन फ्रॉम सळवे. 4 चेंडू अखेर 1 गडी बाद 4 टीम शिवण्या फायटर्स. 2 टू गो. रवी बोरगे पहिला चेंडू ऑन साईडला खेळायचा प्रयत्न, गतीमध्ये परिवर्तन, वैविध्यपूर्ण गोलंदाजीचा नजारा पाहायला मिळतोय. पाटण तालुका चॅम्पियन ट्रॉफी कुसरुंड संघाने जिंकली होती आणि त्या संघाचा
महत्वाचा खेळाडू चॅम्पियन मायादेवी कुसुंड या संघाचं नाव का चॅम्पियन घेत हॅलो चेक. पहिल्या षटकाचा खेळ झालाय समाप्त. सूरज शिंदे यांचं महत्वाचं षटक निर्धारित पॉवर प्लेचं पहिलं षटक होतंय समाप्त. टीमची धावसंख्या शिवण्या फायटर्स 1 गडी बाद 4 धावा. आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये ज्या फलंदाजीची अपेक्षा होती टीम शिवण्या फायटर्सला कुठेतरी अपयश आल्या. आणि विशेष म्हणजे षटक क्रमांक 2 साठी कोणावर विश्वास दाखवला जाईल. ओमकार सर गुणसंख्या लेखक म्हणून काम करत असताना त्यांचं देखील स्वागत आहे. आणि ओमसाई MTC संपूर्ण टीम स्वतः अक्षय म्हात्रे असतील 81-82 ओमसाई MTCचे सर्व आमचा कॅमेरामॅन छोट्या दुर्वेश आणि वेदू जो डीप स्क्वेअर लेगचा कॅमेरामॅन आहे. आणि टीचे अद्वैत विठ्ठल वाडीवाला. कालचा तुम्ही उद्घाटन सोहळा जो पाहिला प्रत्येकाचं लक्ष वेधून घेणारा पश्चिम महाराष्ट्र ग्रामीण क्रिकेटमध्ये सध्या चर्चेमध्ये असलेली स्पर्धा अर्थातच PTPL. आणि ज्यावेळेला विद्युत प्रकाशोत्तामध्ये एखादी स्पर्धा असते प्रेक्षकांना देखील अशा स्पर्धा आवडतात. लक्षात घ्या तुम्हाला 20 मिनिटं दिल्यात पहिल्या 4 षटकांसाठी टीम. आम्ही आपलं लक्ष वेधतोय. अन्यथा 5व्या षटकामध्ये एक खेळाडू आतमध्ये घेतला जाईल. सचिन असवले यांचा पहिला चेंडू हाफ ट्रॅकर हुक केलाय. हा चेंडू आता झाडांमधून शोधून आणावा लागेल. धर्मा पवार यांचं खातं उघडलं जात आहे. एका धावेने टीमची धावसंख्या 1 ने पुढे जाईल 5 धावा. सचिन असवले मॅन फ्रॉम जुळेवाडी षटक क्रमांक 2 साठी आलेत गोलंदाजी मार्कवर. राऊंड द विकेटने पहिला चेंडू चांगला हाताळला. पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग पहिलं पर्व आणि त्या पहिल्या पर्वाचा बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट. आणि ज्या प्रकारे आम्ही कॅमेरामॅनचं कौतुक करेन कारण प्रत्येक खेळाडूला झूम करून दाखवलं जातं. पहा नितीन पाटील साहेब भैयासाहेब यांच्या माध्यमातून टी-शर्ट पुरस्कृत केले. अनिल पवार साहेब संघमालक आणि नाव अगदी तुम्हाला पाहायला मिळते किती झूम करण्याचा प्रयत्न कॅमेरामॅनचा. चांगला कव्हर ड्राईव्ह कव्हर्स आहे तैनात वर्तुळाच्या आतमध्ये. एक धाव रोखू शकणार नाहीये. धर्मा पवार यांच्या खात्यामध्ये एक सिंगल धाव. चांगलं क्षेत्ररक्षण वर्तुळाच्या आतमध्ये. धावा कराव्या लागतील ज्यावेळेला तुम्ही नाणेफेक जिंकता फलंदाजीचा निर्णय घेता. एक समाधानकारक धावसंख्या धावफलकावर उभारण्याचा प्रयत्न करावा लागेल. दुसऱ्या बाजूला आहेत रवी बोरगे. पायावर टाकलेला चेंडू फ्लिक केलाय. अवघी एक धाव मिळेल घोषांकी क्षेत्रामध्ये. विद्युत नाकवा सर अशोक सरांना आपण पाहतोय. आणि तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये सुबोधजी गडसे सर मॅन फ्रॉम करी रोड आपलं देखील स्वागत आहे. अद्याप एकही मोठा फटका आला नाहीये. 9 चेंडूंचा खेळ झालाय. कौतुक करावं लागेल टीम K11 कलावती किचन. अद्याप चांगली गोलंदाजी गेली. स्लोअर वन बैठक मारण्याचा प्रयत्न डाऊन द लेग साईड आहे. शफल झाले होते जास्त आणि यासाठी ओळखले जातात सचिन असवले. वैविध्यपूर्ण गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून सातत्याने मिळते. एकाच ॲक्शनमध्ये स्लोअर वन एकाच ॲक्शनमध्ये त्यांचा तो वेगवान फास्टर वन आपल्याला पाहायला मिळतो. आणि विशेष म्हणजे ज्यावेळेला तुम्ही राऊंड द विकेटने गोलंदाजी करता फलंदाजाला त्या चेंडूची लाईन आणि लेंथ ओळखणं थोडंसं कठीण. रवी बोरगे एक धावा. धर्मा पवार नाबाद 2. कमी गतीने टाकलेला चेंडू पंच केला. इनफिल्डच्या वरून एक्स्ट्रा कव्हर मागे धावतोय. 2 धावा इथे पूर्ण करण्याचा मानस आहे. आतमध्ये चेंडू ढकलला. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? परंतु 2 धावा इथे पूर्ण केल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न चालू आहे. धर्मा पवार यांनी कॉल दिलाय. 3 धावा अगदी सहजरित्या पूर्ण केल्यात. चांगलं क्षेत्ररक्षण. ज्यावेळेला कव्हरचा क्षेत्ररक्षक मागे धावत गेला. अर्जुन सुर्वे यांच्या माध्यमातून आपल्या संघासाठी एक धाव वाचवली आहे. या 5व्या चेंडूवर टीमची धावसंख्या 1 गडी बाद 10 धावा. 1 टू गो. निर्धारित पॉवर प्लेचं दुसरं षटक. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. बॅटची कडा. विकेटची संधी होती परंतु ज्यावेळेला बॅटची कडा लागली चेंडू आतमध्ये आला. आणि नितीन पन्हाळे यांचा प्रयत्न चांगला होता परंतु एक धाव रोखू शकले नाहीयेत. एक धाव मिळेल धर्मा पवार यांच्या खात्यामध्ये.
धर्मा पवार नाबाद 3, रवी बोरगे नाबाद 4. टीमची धावसंख्या 1 गडी बाद 11 धावा. पहिल्या 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. ज्या प्रकारे पॉवर प्लेचं षटक आणि विशेष म्हणजे अवधी घेतला त्यांनी बरोबर 10 मिनिटं. आज ऑफिशियल स्कोरर म्हणून ओमकार सरांना आपण पाहतोय. आणि क्रिकेटची आवड असते प्रत्येकाला आणि या क्रिकेटच्या आवडीपोटी प्रत्येकजण आपलं नोकरी व्यवसाय शिक्षण सांभाळत असताना मैदानामध्ये येतो. लक्षात घ्या टीम K11 कलावती किचन, जास्त वेळ घेऊ नका मित्रांनो, कारण 20 मिनिटामध्ये तुम्हाला 4 षटकं पूर्ण करायची आहेत. अन्यथा 5व्या षटकामध्ये एक क्षेत्ररक्षक आतमध्ये येईल. लक्षात घ्या. सर्वाधिक महत्त्वाचं म्हणजे टेप बॉलची ओव्हर कोण टाकेन. 40+ हा एक खेळाडू तुम्हाला पाहायला मिळेल तुमच्या स्क्वॉडमध्ये. आणि ज्या वेळेला तुम्ही टेप बॉलची ओव्हर टाकण्यासाठी त्या गोलंदाजाला सोपवता त्यांच्याकडे प्रचंड मोठा अनुभव असतो. आणि ज्या गोष्टीचा आपण उल्लेख केला, यस टेप बॉलचं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर सज्ज होत असताना राजू रोडे त्यांच्याकडे अनुभव प्रचंड मोठा. DK स्पोर्ट्स पाटील अवॉर्ड संघासाठी सातत्याने वर्षानुवर्ष क्रिकेट खेळलं आहे. आणि पाहत आपल्या स्क्रीनवरती त्यांना अगदी दाखवलं जात आहे हातामध्ये टेप बॉल आणि HD क्वालिटी. आज आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्पर्धेला ज्या प्रकारचे कॅमेरा असतात त्या प्रकारचा एक आपल्याला HD कॅमेरा देखील पाहायला मिळतोय. पहिला चेंडू पायावर टाकलाय, फ्लिक करण्याचा प्रयत्न, टायमिंग होत नाहीये, एक चौटी धाव हवी आहे. क्षेत्ररक्षक वेगाने आले जरूर, परंतु एक लेगबाई स्वरूपात धाव मिळते रवी बोरगे यांना. धावा येणं महत्त्वाचं आहे, मग त्या कशाही येऊ द्यात, कारण क्रिकेटच्या खेळामध्ये तुम्हाला धावा कराव्या लागतात. आज दुपारच्या मॅचचा विचार केला तर ज्या प्रकारे फलंदाजी केली होती ऋषी पाटील यांनी प्रत्येकाचं लक्ष वेधून घेतलं, परंतु इथे धर्मा पवार यांच्यावर नजर असेल. दुसरा चेंडू बैठक मारण्याचा प्रयत्न, अपील केले, अपीलमध्ये प्रचंड उत्साह, पंचांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न. विशेष म्हणजे या पंचांना स्वारस्य नाहीये. आवाज आला असं यष्टीरक्षक बोलत असताना, परंतु पंचांचा स्पष्ट नकार. आता दोन्ही पंच शहानिशा करत असताना अशोक सर, विद्युत नाकवा सर, परंतु ज्या वेळेला अपील ज्या उत्साहाने केली, सर्व खेळाडू आणि आम्ही प्रेक्षकांना नम्र विनंती करतोय मित्रांनो, तुम्ही ज्या पाण्याच्या बॉटल्स आहेत ते इतरत्र टाकू नका प्लीज, कारण हे मैदान ज्या प्रकारे मेहनतीने अगदी जेवढे कष्ट घेऊन स्वच्छ केले. आणि यस, त्या पंचांनी मात्र दोन्ही पंचांनी शहानिशा केल्यानंतर फलंदाजाला बाद घोषित केले. धर्मा पवार आयकॉन खेळाडू झेलबाद. खूप वेळ घेतला हा पहा रिप्ले तुमच्या समोर. आणि ज्या वेळेला तुम्हाला संशय असतो त्यावेळेला दोन्ही पंचांनी शहानिशा केली. धर्मा पवार अत्यंत निराश, हताश. कधी कधी या गोष्टी तुम्हाला पंचांचा जो निर्णय असतो ना त्याचा स्वीकार करावा लागतो. हा क्रिकेटचा अविभाज्य भाग आहे. आणि शेवटी पंच देखील माणूस असतात. आणि कॅमेरामॅनचं पहा अगदी ज्या प्रकारे धर्मा पवार डगआउटच्या दिशेने जात आहेत, त्यांची हावभाव चेहऱ्यावरचे स्पष्टपणे आपल्याला पाहायला मिळतात. आणि विशेष म्हणजे HD कॅमेऱ्यामध्ये तुम्हाला ही क्षणचित्र पाहायला मिळतात. धर्मा पवार बाद झाले आणि त्यांची जागा घेण्यासाठी त्यांच्या संघाचे ज्योतिबा जळव गावचे खेळाडू गुरु पवार, एक उंचपूर हार्डिटर बॅटर क्रमांक 4 वर आलेत, परंतु शिवण्या फायटर्स 2 गडी बाद 12. संघ आता अडचणीमध्ये आहे आणि एखाद्या खेळाडूला इथून खंबीरपणे खेळपट्टीवर उभं राहून धावा कराव्या लागतील. चांगली गोलंदाजी राजू रोडे यांची टेप बॉलचं षटक तुम्ही पाहताय. पहिल्या 2 चेंडूवर अवघी एक लेगबाई झाली, त्यानंतर विकेट आला. गुरु पवार, रवी बोरगे इथून समाधानकारक धावसंख्या उभारायची असेल तर भागीदारी करावी लागेल. गुरु पवार पहिला चेंडू शफल होऊन खेळायचा प्रयत्न, दिशाहीन गोलंदाजी, व्हाईट बॉल. एक धाव अवांतरच्या स्वरूपात जोडली जाते. 13 धावा धाव फलकावर. 6वं पर्व कोण होईल? मिस्टर BTPL आपल्या पाटण तालुक्याचा दुसरा बायकरमॅन कोण? गतवर्षी प्रशांत बोत्रे यांच्या नावाची चर्चा झाली. आणि ज्यावेळेला एखाद्या खेळाडूचं स्वप्न पूर्ण होईल का आणि तो कोणता खेळाडू हे पाहायचं आहे.
याचं उत्तर तुम्हाला रविवारी रात्री प्राप्त होईल. शतरक्षामध्ये बदल केला जातोय. पहिली स्लिप तैनात केली आहे. पॉईंट आहे, कव्हर आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेग वर्तुळाच्या आतमध्ये, 5 शतरक्षक वर्तुळाच्या बाहेर. तिसरा चेंडू कमी कडे टाकलेला चेंडू कट करण्याचा प्रयत्न. टायमिंग जुळत नाही आहे. टेप बॉलची षटक तुम्ही पाहताय. टेप बॉलवरती फलंदाजी करणं तेवढंसं सोपं देखील नसेल, कारण टेनिस बॉलच्या तुलनेने या चेंडूचा वेग देखील काहीसा वेगळा. चेंडू पडल्यानंतर किती बाउन्स होईल याची शहानिशा करणं थोडंसं कठीण, परंतु या कठीण गोष्टी तुम्हाला क्रिकेटमध्ये सोप्या कराव्या लागतात. 2 गडी बाद 13. चौथा चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न. पायावर आदळलाय, अपील केली आहे. स्लिप होती तैनात. एक धाव रोखू शकणार नाही. लेग बाईज, एक सिंगल धाव मिळते. आणि अपील करण्याचा जेवढा उत्साह होता ना स्लिपच्या शतरक्षकाचा, नितीन पनाळे होती, चेंडूवर गेले जरूर, परंतु तद्वर चेंडू गोशांकी क्षेत्रामध्ये मार्गस्थ झाला होता. 2 लेग बाई झाले त्या षटकामध्ये. 4 चेंडूंचा खेळ झालाय. 2 गडी बाद 14 धावा. 2 to go. कमी कडे टाकलेला चेंडू पूल केलाय. मिड विकेटला शतरक्षक आहे तैनात. चेंडू हाताला लागल्यानंतर व्हॉलीबॉलमध्ये जसा चेंडू पास केला जातो, अगदी चेंडू मिड विकेटला पास केलाय. 6 धावांसाठी गुरु पवार यांच्या बॅटमधून कडक PTPL षटकार. हा पहा रिप्ले तुमच्या समोर. चेंडू पडल्यानंतर हलकासा आतमध्ये आला. टेप बॉलचा चेंडू, आणि गुरु पवार शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूकडे पाहत होते. प्रयत्न चांगला केला मिड विकेटला, परंतु 6 धावा रोखू शकले नाहीयेत. आणि ज्या फटक्याची आवश्यकता होती टीम शिवण्या फायटर्सला, तो 5व्या चेंडूवर आला षटकार. 2 गडी बाद 20. 1 to go. वेलकम दादा इंद्रजित पाटील. मिस्टर PTPL राजेश कुराडे, आपलं स्वागत आहे. नाही, मिस्टर PTPL हे नाव तुमच्या नावाच्या पुढे जोडणं म्हणजे तुमचं कष्ट, तुमची मेहनत, तुमचा खेळ दर्शवतो. खोदून काढण्याचा प्रयत्न, अपील केली आहे. आणि ज्या प्रकारे राजू रोडे सर यांच्याकडे अनुभव आहे प्रचंड मोठा, आणि त्या अनुभवाच्या जोरावर काय गोलंदाजी केली या षटकामध्ये. अवघ्या 7 धावा खर्च केल्या राजू रोडे यांनी या षटकामध्ये. टेप बॉलच्या षटकामध्ये 3 षटकांचा खेळ झालाय. समाप्त. 2 गडी बाद 20 धावा. तीन षटका अखेर 2 गडी बाद 20 धावा. गुरु पवार 6 धावांवर खेळत असताना रवी बोरगे नाबाद 4. राजू रोडिया टेप बॉलच्या षटकामध्ये अवघ्या 7 धावा खर्च केला. त्यांनी एक महत्वाचा गडी बाद केला. एक षटकार वगळता. वेलकम आदरणीय श्री राहुल दादा पेंढारकर साहेब, कोयना सुपुत्र वॉरियर संघाचे संघ मालक, यांचं देखील शुभागमन झालं मैदानामध्ये. वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आणि पहा अगदी संपूर्ण कोयना सुपुत्र वॉरियर संघ आपल्याला पाहायला मिळतोय. त्यांचे अगदी सपोर्टर्स. आणि राहुल दादा पेंढारकर साहेब म्हणजे पाटण तालुका क्रिकेटवर प्रेम करणारे एक दिलदार व्यक्तिमत्व आणि क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व. मालदान प्रीमियर लीग ज्या प्रकारे यशस्वी आयोजित करण्यामध्ये त्यांचं योगदान राहतं. आणि या सर्वात महत्त्वाचं म्हणजे पाटण तालुका क्रिकेटला पुढे घेऊन जाण्यासाठी शिवाजी द बॉस यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणारे व्यक्तिमत्व. षटक क्रमांक 4 अर्जुन सुर्वे. पहिला चेंडू अर्जुन सुर्वे यांचा ऑन साइडला ग्लान्स केलाय. रवी बोरगे आणि डीपला स्क्वेअर लेग आहे तैनात. सूरज शिंदे एकच धाव मिळेल. फेकी चांगली केली आहे. बॅकअप आहे म्हणजे दुहेरीचा प्रयत्न होणार नाहीये. यासाठी म्हटलं जातं ना की तुम्हाला क्रिकेटमध्ये बॅकअप पाहिजे. अन्यथा एक धाव निश्चितच इथे एक्स्ट्राच्या मदतीने प्राप्त झाली असती. गुरु पवार यांच्या बॅटमधून एक षटकार आलाय, त्यांच्यावर नजर आहे. पोल करण्याचा प्रयत्न. स्लोअर 1. चांगला टप्पा, चांगली गोलंदाजी दुसऱ्या चेंडूवर अर्जुन यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. 2 गडी बाद 21 धावा. 5 षटकांच्या लढतीमध्ये किती धावा केल्या जातील हे पाहायचंय. टीम शिवण्या फायटर्स.
चांगला चेंडू ऑन साईडला फक्त वळवलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग आहे वर्तुळामध्ये डायरेक्ट हिटचा प्रयत्न झाला. अपील केले आणि गुरु पवार यांनी केले चुकी. ही चुकी नाहीये, ही घोड चुकी आहे. गुरु पवार धावबाद. हा पहा रिप्ले तुमच्या समोर. आणि ज्या प्रकारे या क्षेत्ररक्षकाने चेंडूची फेक केली, उत्कृष्ट दर्जाचं क्षेत्ररक्षण. तुम्हाला कोणत्या बाजूला चेंडू फेकायचा नाही हे माहीत असणं आणि या विथिन सेकंदमध्ये तो निर्णय तुम्हाला घ्यावा लागतो. वेलकम विनायक साळुंके, आपलं स्वागत आहे. नवीन फलंदाज नितीन कुंभार. फुलटॉस चेंडूवर प्रहार केलाय. क्रिकेटमध्ये फुलटॉसला कधीही माफी दिली जात नाही. 9+6. इट्स अ बिग हिट. रवी बोरगे पॅटर्न स्ट्रोक 6 धावा षटकार. आणि नो आलाय म्हणजे आता फ्री हिट देखील असेल. यस रिव्ह्यू घेतला गेलाय गोलंदाजी करणाऱ्या संघाच्या माध्यमातून. तपासलं जाईल सनील कदम यांच्या माध्यमातून 3 षटकांसाठी 500 रुपयांचा पारितोषिक रवी बोरगे यांच्यासाठी. पण तो पहिला आलाय आणि फ्री हिटवर देखील रवी बोरगे यांना हात खोलण्याची संधी असेल. त्या संधीचं सोनं केलं जाईल का? परंतु अर्जुन सुर्वे यांनी चुकी केली मी म्हणेन, कारण जी धावसंख्या कुठेतरी आटोक्यात वाटत होती तिथे मात्र आता एक 7 धावांना गती मिळेल. सुबोध गडसे सर मात्र शहानिशा करत असताना तपासत आहेत. आणि यस सर रिव्ह्यू अनसक्सेसफुल. रिव्ह्यू गमावला टीमने. गोलंदाजी करणारा संघ. इट्स नो बॉल. उघडा डोळे पहा नीट. PTPL आहे सुपर डुपर हिट. रवी बोरगे ऑन स्ट्राईक. चौथा चेंडू. फ्रीचा चेंडू ओव्हर पिच स्टेट डाऊन द ग्राउंड. अगदी मुख्य व्यासपीठाच्या समोर कडक कडकडीत प्रहार. रवी बोरगे यांच्या पाठमधून 6 धावा षटकार. टीमची धावसंख्या धावफलकावर 34 धावा. हा पहा रिप्ले. ही खासियत आहे रवी बोरगे यांची, कारण अशा प्रकारच्या चेंडूवर सहसा रवी बोरगे सोडत नाहीत. स्लो होता ऑन साइडला केला. D+ स्क्वेअर लेग दूर आहे. सूरज शिंदे यांचे प्रयत्न पडतील कमी. 9+4. रवी बोरगे सेट ऑन फायर. PTPL चौकार. हा पहा रिप्ले. कदाचित स्लोअर वन टाकण्याच्या प्रयत्नामध्ये चेंडू हातातून निसटला. आता गोलंदाजीवर देखील निर्बंध रोखले जातील, कारण सूरज शिंदे होते डीप स्क्वेअर लेगला. आणि ज्या वेळेला तुम्ही स्लोअर वन टाकण्याचा प्रयत्न करता तुमच्या चेंडूवर नियंत्रण असणं खूप महत्त्वाचं. 33-3. ओमकार सर अंकाची जादू पहा. 3.3 चेंडूचा खेळ झालाय. 33-3 म्हणजे 5 वेळा तुम्हाला 3 हा अंक स्क्रीनवर पाहायला मिळतोय. रवी बोरगे 9 चेंडूमध्ये त्यांनी धावा केल्यात. 2 षटकारांच्या मदतीने शिवण्या फायटर्स या मॅचमध्ये आता कमबॅक करते. आणि या विशेष म्हणजे 2 फ्री हिट चेंडू आले ना, तिथून टीमने कमबॅक केलंय. शिवण्या फायटर्स. दुसऱ्या बाजूला K11 कलावती किचन. इथून सामन्यावरचं नियंत्रण त्यांना पकडून ठेवावं लागेल. बदली गोलंदाज झालेत. रोहित सूर्यवंशी मानफॉर्म मिरासवाडी शेळगावचे खेळाडू. फ्रीडचा चेंडू समोर रवी बोरगे. 10 चेंडूमध्ये नाबाद 21 धावा केल्यात रवी बोरगे आणि 39-3. 5वा चेंडू. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. चांगला टप्पा आहे. दिशेवर नियंत्रण आहे. अशा प्रकारची गोलंदाजी करावी लागेल. कदाचित रोहित सूर्यवंशी यांना 2 चेंडूसाठी कर्णधाराने विश्वास दाखवला आणि तो विश्वास मात्र पहिल्या चेंडूवर सार्थ ठरवलाय. 5 चेंडू अखेर 39-3. रवी बोरगे जोपर्यंत खेळपट्टीवर आहे तोपर्यंत टीम शिवण्या फायटर्सला चिंता नसेल, कारण त्या खेळाडूची क्षमता प्रचंड मोठी आहे. 1 टू गो. शेवटचा चेंडू ड्राईव्ह केला. एक्स्ट्रा कव्हर आहे तैनात. सळ हातामध्ये विकेटचं पतन. रोहित सूर्यवंशी बदली गोलंदाज म्हणून आले. 2 चेंडू अचूक टप्प्यावर हाताळले आणि महत्वाची विकेट. रवी बोरगे 21 धावांवर झेलबाद. 4 गडी बाद.
39 टीम शिवण्या फायटर्स. हा पहा रिप्ले तुमच्या समोर. डीप पॉइंटला सचिन असवले तैनात होते. ड्राईव्ह केला. एका बाजूला तुम्हाला रवी बोरगे यांचे हावभाव पाहायला मिळतात आणि या एका स्क्रीनवरती 2 अँगल. ही खासियत आहे ओमसा MTCची. महत्त्वाची म्हणजे आज रोहित सूर्यवंशी यांच्यासाठी जे काम दिलं होतं त्यांनी काम मात्र प्रामाणिकपणे पूर्ण केलंय. आम्ही मनापासून अधिक स्वागत करतो. वेलकम. अर्थातच आमचे उद्योजक सन्माननीय आदरणीय सचिनजी नलवडे साहेब विनंती करेल आपण VIP डाईसवरती या. आदरणीय सचिनजी नलवडे साहेब उद्योजक या पण VIP डाईसवरती व्यासपीठावरती. त्याचबरोबर आमच्या सन्माननीय आदरणीय शंकरदादा निकम फौजी वेलकम. आपलं मनापासून अधिक स्वागत आहे. त्याचबरोबर आमचे सन्माननीय आदरणीय गतवर्षी ज्यांची टीम देखील खेळताना तुम्ही पाहिली सोन्या बापू आपला मी मनापासून अधिक स्वागत करतो. आणि त्याचबरोबर सन्माननीय आदरणीय राहुलदादा पेंढारकर साहेब अर्थातच ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी आपण पाहिलं तर एक महत्त्वाचा सपोर्ट राहिला. त्यांचा सर्वांचं आम्ही महत्त्वाचं स्वागत करतो. विनंती आहे वेलकम सुस्वागतम. आयकॉन खेळाडू नितीन पन्हाळे पहिल्याच चेंडूवर मात्र त्यांनी यश मिळवले. नितीन कुंभार आणि या फिरकीपट्टू यश पंच तपासलं जाईल का? तपासायचं आहे. पाय लागलाय का? कारण ज्या प्रकारे झेल तर पकडला परंतु सीमारेषेला पाय लागलाय का हे आता पाहिलं जाईल. आयकॉन खेळाडू नितीन पन्हाळे मॅन कडवे. आज कडवे गावासाठी सातत्याने या खेळाडूने एक गाव अकराचं क्रिकेट खेळले आणि क्षेत्ररक्षण करत असताना पाय तुमचा सीमारेषेला ज्यावेळेला लागतो तर हे पंचांना पाहायचं आहे. येस फलंदाज बाद. नाराज आहेत नितीन कुंभार आपल्या फटक्यावर आणि अर्जुन पवार यांनी मात्र ज्या प्रकारे झेल टिपला. वन ऑफ द बेस्ट फिल्डर इन टीम कुसरुण. आणि विशेष म्हणजे रवी बोरगे बाद झाले त्यानंतर शेवटच्या षटकामध्ये जबाबदारी होती नितीन कुंभार यांच्यावर परंतु त्यांनी देखील निराश केले आणि स्वतः संघ मालक मैदानामध्ये दाखल होत असताना क्रमांक 7 वर सचिन पवार. त्यांच्या साथीला आहेत रोहन नारकर. एक डावखोरे हाताचे फलंदाज. परंतु दुसऱ्या बाजूला मी कौतुक करेन टीम K11 कलावती किचन या संघाचं. कारण एक षटक आलं जरूर मोठं परंतु त्या संघाने सामन्यावरची पकड ढिली होऊ दिली नाही आहे. 2 चेंडू हाताळले चांगले रोहित सूर्यवंशी आणि आता दुसऱ्या बाजूला सचिन पवार. खोदून काढण्याचा प्रयत्न. पॉइंटला शतरक्षक आहे त्यांना चेंडू थोडासा फिरेल तद्वर एक धाव मिळते. सचिन पवार यांचं खातं उघडलं जात आहे. टीमची धावसंख्या या सिंगलच्या जोरावर 5 गडी बाद 40. महिन गावचे खेळाडू वांग व्हॅली या क्रिकेट संघ महिन आणि ज्या संघासाठी गेली अनेक वर्ष या खेळाडूने एक गाव अकराचं क्रिकेट खेळले. डावखुरे हाताचे शैलीदार फलंदाज आणि एखादा डावखुरे हाताचा फलंदाज मैदानामध्ये फलंदाजी करतो ना प्रेक्षकांना देखील उत्कंठ असते. कारण एक नॅचरल खेळ त्यांचा एक नैसर्गिक वर्धन त्यांना लाभलेलं असतं. परंतु या 4 चेंडूवर किती धावा करतील रोहन नारकर हे पाहिजे. स्लोअर वन चांगला हाताळलाय. डॉट बॉल पुढे सर जाऊन खेळायचा प्रयत्न. रोहन नारकर यांच्या बाटला चेंडू स्पर्श होत नाही. याला मी लक्ष वेधन दोन्ही टीम. कोयना सुपुत्र विपक्ष टीम MH50 फलटण दोन्ही संघाचे कर्णधार. आपण पहिल्या डावा खेळ नाणेफेकीसाठी या प्लीज. 40 धावा 5 गडी बाद. चौथा चेंडू. हा देखील चेंडू चांगला फिरवलाय. पुलचा फटका. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे. चेंडू खाली. उंची जास्त लांबी कमी आणि विकेटची मिळते नितीन पन्हाळे यांना. आम्ही रोहन नारकर सिल्वर डकचा शिकार 0 झेलबाद. वैभव यांचं चांगलं क्षेत्ररक्षण. वैभव सोपदार मानफॉर्म कुसरुण आणि शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूवर असलेली नजर. हा पहा रिप्ले तुमच्या समोर. मिड विकेटला अगदी ज्या प्रकारे शरीराचं संतुलन आणि यासाठी ओळखले जातात नितीन पन्हाळे. डावखुऱ्या हाताच्या फलंदाजासाठी बाहेर जाणारा चेंडू. 6 गडी बाद 40. 2 चेंडूंचा खेळ बाकी. नवीन फलंदाज कुमार अमर कदम मानफॉर्म सळवे.
अमर कदम पहिला चेंडू लोअर फुल टॉसला ऑन साईडला खेळला डीपला मिड विकेट आहे तैनात एकदा पूर्ण केले दुहेरीचा प्रयत्न होत नाहीये चांगलं क्षेत्ररक्षण तेवढी चांगली फेकी विनंती करेल या आमचे सन्माननीय उद्योजक आदरणीय सचिनजी नलवडे साहेब आपला आम्ही मनापासून अधिक स्वागत करतो दादा विनंती करेल आपण VIP व्यासपीठावरती या सन्माननीय आदरणीय सोन्या बापू आपला आम्ही स्वागत करतो सोन्या बापू यांचा संघ देखील PTPL मध्ये खेळताना आपण पाहिला आदरणीय राहुल दादा पेंढारकर साहेब सर्वांचं आम्ही स्वागत करतो विनंती करेल आपण सर्वांनी व्यासपीठावरती या अर्थातच सर्वजण आपण पाहिलं तर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांचे स्वीय सहाय्यक अधिकारी अर्थातच नानेलगावचे सुपुत्र सन्मान्य शशीभाऊ जाधव साहेब यांच्यासोबत सातत्याने ताकदीने उभा राहणारे सर्व मंडळी आपण पाहिलं तर आज या सोहळ्यासाठी दाखल झालेत आम्ही सर्वांचं मनापासून अधिक स्वागत करतो आदरणीय शशीभाऊ जाधव साहेब कोयना सुपुत्र यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर प्रत्येक वर्षी पाटण तालुका प्रीमियर लीग साठी एक सिंहाचा वाटा महत्वाचा वाटा असतो त्यांचा मी मनापासून अधिक स्वागत करतो वेलकम आदरणीय सन्माननीय सचिन नलवडे साहेब उद्योजक आदरणीय सोन्या बापू साहेब सन्माननीय राहुल दादा पेंढारकर साहेब आणि फौजी शंकर दादा निकम सर आपल्या सर्वांचं आम्ही मनापासून अधिक स्वागत करतो जाऊया टॉस साठी मी विनंती करेल सन्माननीय आदरणीय सचिनजी नलवडे साहेब उद्योजक आणि सोन्या बापू साहेब विनंती करेल आपल्या दोघांच्या शुभ हस्ते आम्ही टॉस करतो या मॅचचा आदरणीय सचिनजी नलवडे साहेब उद्योजक आणि सोन्या बापू साहेब विनंती करेल आपण दोघांनी या बापू आपण या आपल्या दोघांच्या शुभ हस्ते आम्ही टॉस करत आहोत अर्थातच संपूर्ण आपण पाहिलं तर मंडळी सन्माननीय शशीभाऊ जाधव साहेब कोयना सुपुत्र यांच्या पाठीशी सातत्याने सोबत असणारे हे आपण पाहिलं त्यांचे अगदी जिवलक हे संपूर्ण मंडळी आज या सोहळ्यासाठी उपस्थित राहिलेत त्यांचा मी सर्वांचं स्वागत करतो वेलकम सचिन दादा आणि सोन्या बापू यांची टीम देखील आपण पाहिलं PTPL मध्ये खेळताना पाहिली त्यांचंही आम्ही स्वागत करतो वेलकम कोयना सुपुत्र टीम एक वर्षी आपण पाहिलं तर चॅम्पियन राहिली खाडी मैदान सर्कल मैदान सर्व 4 व्हीलर त्या मैदानामध्ये फिरताना पाहिल्या आणि आता मात्र त्यांच्या समोर आहे मॅच पॉल्टन टीम टॉस महत्वाचा आहे छापा काटा कॉल करायचा आहे देऊयात कोयना सुपुत्र टीमला येस साहेब स्विंग दी कॉइन कोयना सुपुत्र असेल कॉल छापा कॉल आहे टॉस आपण पाहिलं तर छापाच पडलेला आहे अर्थातच कोयना सुपुत्र वॉरियर्स वॉन दी टॉस आणि एक वर्ष आपण पाहिलं तर चॅम्पियन राहिले टीम कोयना सुपुत्र खाडी मैदान ऐरोलीचं सर्कल मैदानामध्ये जल्लोष केला होता तेव्हा मालिकावीर गणेश शिंदे या टीममध्ये खेळत होता मात्र आज आपण पाहिलं तर संपूर्ण कोयना सुपुत्र टीम सगळी टीम तू बघितलीस कशा पद्धतीने संघ आहे सगळा पॅक जसा हवा तसा बॉलर बॅट्समन हो टीम तर कॉम्बिनेशन झालं आहे पण आता कसं प्रॅक्टिसमध्ये कोण आहे कोण नाही कारण आता इलेक्शन होतं दादा गावाला होतं त्यामुळे काय भेटणं झालं नाही कोणाशी तर पहिली मॅच बघूया आता चान्स कोणाला भेटेल तर नाराज नाही झाले पाहिजे प्लेयरना कारण पहिली मॅच आहे तर चांगलेच प्लेयर खेळवायचा प्लॅन असेल टॉस जिंकून आम्ही फिल्डिंग करू पहिल्यांदा तुम्ही स्वतः कमिटीमध्ये शिवा जाधव सोबत सातत्याने ताकदीने उभे असतात टेप बॉलसाठी आपण पाहिलं तर एक महत्त्वाची चेंजिंग ओव्हर आहे जी चॅलेंजिंग ओव्हर आहे ती टेप बॉल PTPL मध्ये आले ISPL मध्ये आपण बघितली होती काय बोलशील या संकल्पनेला घेऊन नाही ही एक लास्ट इयरपासून जसं ISPL चालू आहे तिथपासून काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न होता तर त्या धर्तीवरतीच आपण लास्ट इयरलाच चान्स घेणार होतो पण ते जमलं नाही तर ह्यावेळी नवीन संकल्पना आणले कालपासून चांगला रिस्पॉन्स भेटतो त्याच्यावरती रन पण येतात पण बॉल पण चांगले होते काल तर बाळूनी चांगली ओव्हर टाकली रात्रीची मॅच झाली तर चांगला बॉल स्विंग चांगला होतोय फक्त त्याच्यावर कंट्रोल ठेवला पाहिजे नाहीतर मग त्याला रन पण जातात टॉस जिंकून आम्ही फिल्डिंग करतो पहिल्यांदा येस व्हॉट अबाउट यू टॉस जिंकून जाणार होतास बॅटिंगसाठी की गोलंदाजीच तुलाही हवी होती ॲक्च्युली आम्हाला बॅटिंगच करायची होती वाव टॉस जिंकून तुम्हाला म्हणजे बॅटिंग भेटली आणि काय बोलतो संपूर्ण टीम पॅक प्रॅक्टिसमध्ये सगळ्या गोष्टींचं कम्युनिकेशन कॉम्बिनेशन बसवण्याचा प्रयत्न केला का नाही एवढ्या दिवसामध्ये ॲक्च्युली कॉम्बिनेशन खूप छान झालेलं आहे आणि ओव्हरऑल आमची टीम कॉम्बिनेशन चांगलं झालेलं आहे सो बॉलिंग आणि बॅटिंग पूल डिपार्टमेंट प्रॅक्टिसमध्ये होतं आणि या टुर्नामेंटमध्ये चांगला परफॉर्मन्स करण्याचा प्रयत्न करू थँक्यू सो मच जास्त वेळ घेणार नाही आहे टॉस आपण पाहिलं तर गतवर्षीचा अगदी तिसऱ्या पर्वाचा आपण पाहिलं चौथ्या पर्वाचा
विजेता संघ कोयना सुपुत्र टीम आपण पाहिलं टॉस जिंकले. दे वॉन दी टॉस अँड इलेक्टेड टू बॉल फर्स्ट. MH50 टीमला करायची होती बॅटिंग, त्यांना भेटली आहे. जाऊया लगेच मैदानामध्ये कॉमेंट्री बॉक्समध्ये लहू जाधव सर यांच्या वाणीतून मॅचची राहिलेली कहाणी ऐकूया. थँक्यू. धन्यवाद किरण जिमस्कर सर. 42 धावांचं लक्ष आणि या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी प्रारंभिक जोडी मैदानामध्ये दाखल झाले. नितीन पनाळे आणि त्यांच्या साथीला अर्जुन पवार. पहिला षटक घेऊन राऊंड द विकेटने शुभम साळुंके. पहिला चेंडू हाफ ट्रॅकर, पूलचा फटका, मिस टाइम स्ट्रोक, चेंडू हवेत, बॅकवर्ड स्क्वेअर लेग, चेंडू खाली, विकेटचं पतन. गोल्डन डकचा शिकार रोहन नारकर आणि डिप्लाय झेल. नितीन पनाळे यांचा संपेल खेळ 0 बाद. 30 चेंडूमध्ये 42 धावांचा पाठलाग करण्यासाठी पहिल्या चेंडूवर आयकॉन खेळाडू बाद झालेत आणि त्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव तुम्हाला स्पष्टपणे दिसू शकतात, कारण IPL कॅमेरा एक तुम्हाला पाहायला मिळतोय. आज पाटण तालुका प्रीमियर लीगचं 6वं वर्ष. हा पहा रिप्ले तुमच्या समोर. हाफ ट्रॅकर चेंडू आणि पहिल्या चेंडूवर आक्रमण करण्याचा मनसुबा कुठेतरी विफल झाला आणि त्यानंतर त्यांनी हाताकडे पाहिलं, कदाचित हाताला घाम आला होता आणि त्यानंतर त्यांचे हावभाव पहा. रोहन नारकर यांचा जल्लोष. कमी धावसंख्येची पाठलाग करायचा आहे आणि ज्या ज्या वेळेला क्रिकेटमध्ये कमी धावसंख्या असते ते सामने रंगतदार होतात, चुरशीचे होतात आणि हा सामना देखील चुरशीचा होणार या शंका नाही आहे. संपूर्ण पाटण तालुका प्रीमियर लीग कमिटीचं कौतुक, कारण ज्या प्रकारे मैदानाची ही सजावट आहे. तुम्ही मैदानाच्या आतमध्ये वेलकम गेटमधून ज्या वेळेला तुम्ही प्रवेश करता तुम्हाला असं वाटेल की एखादी भव्य दिव्य अभूतपूर्व स्पर्धा. आणि यस, निश्चित ज्या तालुक्याच्या संघटनेमध्ये तब्बल 104 संघ नोंदणीकृत आहेत, यावर्षी 100 पार केले पाटण तालुका कमिटीने. हे यश आहे शिवाजी बॉस आणि संपूर्ण कमिटीचा. परंतु हा सामना 42चा पाठलाग करण्यासाठी कशा प्रकारे बॅटिंग केलेले पाहिजे. सचिन असवले क्रमांक 3 वर. वेलकम संतोष दादा. पहिला चेंडू ड्राईव्ह केला सचिन असवले यांनी. शतरक्षक आहे लॉंग ऑफला, विकेटचं पतन. बॅक टू बॅक 2 धक्के दिले शुभम साळुंके यांनी. सर्वाधिक बोली लागलेला खेळाडू शुभम साळुंके. फलंदाजीमध्ये आलेलं अपयश विसरून गोलंदाजीमध्ये अगदी 2 चेंडूवर 2 गडी बाद केलेत आणि ब्रेस पूर्ण केले. 0 सचिन असवले बाद. वेलकम आबा आणि धर्मा पवार यांनी झेल टिपलाय. म्हणजे रणनीतीबद्ध खेळ कदाचित टीम शिवण्या फायटर्स करते. हा पहा रिप्ले. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न कव्हर्सला खेळायचा होता, मिड ऑफला खेळला आणि मिड ऑफ वर्तुळाच्या आतमध्ये लॉंग ऑफला धर्मा पवार स्वतः कॅप्टन. आणि विशेष म्हणजे पहिल्या 2 चेंडूवर 2 गडी बाद केल्यात. आता विकेट हॅट्रिकच्या उंबरट्यावर शुभम साळुंके. पहिल्या 2 चेंडूवर 2 धक्के दिलेत. टीम K11 कलावती किचन. विकेट हॅट्रिक पूर्ण करण्याची संधी आहे पाटण तालुका प्रीमियर लीग 2026 मध्ये शुभम साळुंके यांना. आणि क्रमांक 4 वर आलेत करण. विकेट हॅट्रिकच्या उंबरट्यावर शुभम साळुंके आणि हॅट्रिकचा चेंडू खेळण्यासाठी करण. ज्या खेळाडूच्या नावामध्ये आहेत रन, त्याला धावा कराव्या लागतील, रन कराव्या लागतील. 42चा पाठलाग करते टीम. हॅट्रिकचा चेंडू. बॅकवर्ड पॉईंट आहे, कव्हर, मिड ऑफ, मिड ऑन, बॅकवर्ड स्क्वेअर लेग, मिड विकेट वर्तुळाच्या आतमध्ये लॉंग ऑफला धर्मा पवार. हॅट्रिकचा चेंडू, विकेट हॅट्रिक, काठी काढली. बुंद्यात टाकलेला चेंडू, उत्तर नव्हतं करण यांच्याकडे. अचूक टप्पा, नियंत्रित गोलंदाजी. पाटण तालुका प्रीमियर लीग 2026 मध्ये विकेट हॅट्रिक मिळवले. सर्वाधिक बोली लागली होती या खेळाडूवर शुभम साळुंके. तब्बल 44,000 या बोलीचा खेळाडू आणि पहिल्याच निर्धारित पॉवरप्लेच्या षटकामध्ये हॅट्रिक काढले. आणि रिप्ले पहा तुमच्या समोर. बुंद्यात टाकलेला चेंडू, उत्तर नव्हतं. बॅट येण्याच्या आधी चेंडू एस्टनचा वेध घेतला. अप्रतिम गोलंदाजी, अचूक टप्पा कसा असावा हे शुभम साळुंके यांनी दाखवले. हा पहा रिप्ले तुमच्या समोर. यॉर्करचा चेंडू, फुटवर्डचा वापर केला असता तर कदाचित त्या चेंडू तुम्ही खेळू शकले असता, परंतु उत्तर नव्हतं. निरुत्तर केलं फलंदाजाला. 3 गडी बाद. टीमची धावसंख्येचा श्री गणेश होणं अद्याप बाकी आहे. वैभव चोपदार मॅन फ्रॉम कुसरून. दुसऱ्या बाजूला अर्जुन पवार, ते देखील कुसरूनचे आहेत.
आणि कौतुक करेन मी टीम शिवण्या फायटर्स, ज्याच्या वेळेला लो स्कोरिंग सामने होतात त्या वेळेला सामने रंगतदार होतात. राजदादा, क्रिकेटमध्ये कोणतीही धावसंख्या तुम्हाला विजयाची हमी देऊ शकत नाहीये. आज झिम्बाब्वेने ऑस्ट्रेलियाला हरवलं T20 विश्वचषकामध्ये. कोणालाही वाटलं नव्हतं की ऑस्ट्रेलिया 169चा पाठलाग करताना कमी पडेल. हे क्रिकेट आहे मित्रांनो. या 42 धावा करण्यासाठी आता तुम्हाला अथक परिश्रम करावे लागतील. चला मी विनंती करेन शिवण्या फायटर्स मित्रांनो, थोडंसं आपण स्पीडअप करूया. अमर कदम लगेच मागे बघतात. 3 गडी बाद केलेत पहिल्या षटकामध्ये या शुभम साळुंके यांनी. दुसऱ्या बाजूला विचार केला तर इथून एखादी भागीदारी जर झाली तर टीम K11 कलावती किचन या मॅचमध्ये कमबॅक करू शकते. हॉटेल अस्सल मराठाचे मालक आहेत आणि ते सध्या ॲज अ स्कोरर गुणसंख्या लेखक म्हणून काम करत असताना, परंतु हे क्रिकेट प्रेमी आज व्यवसायामधून वेळ काढून मैदानामध्ये दाखल झालेत. आपलं स्वागत आहे पाटण तालुका प्रीमियर लीगमध्ये. 3 चेंडूवर 3 गडी बाद केलेत. वैभव चोपदार वेगाने चेंडू हाताळण्याचा प्रयत्न, शफल झाले होते परंतु दिशेवर नियंत्रण नव्हतं. व्हाईट बॉल. आज या स्पर्धेचा दुसरा दिवस. काल उद्घाटन सोहळा तुम्ही पाहिला. अगदी प्रत्येकाच्या डोळ्यांचं पाळणं फेडणारा तो उद्घाटन सोहळा काल तुम्ही पाहिलाय. संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र ग्रामीण क्रिकेटमध्ये या उद्घाटन सोहळ्याची चर्चा होती. ड्रोनचं ते दृश्य. हुक केलाय वैभव चोपदार यांच्या अनोख्या पद्धतीने हा फटका खेळला जातोय. 1 धाव मात्र मिळते. वैभव चोपदार यांचं खातं उघडलं जात आहे. 4 चेंडू अखेर 3 गडी बाद 2 धावा. इथून आता एखादी भागीदारी जर झाली तर मॅचमध्ये टीम कलावती किचन K11 कमबॅक करू शकते. कारण अजून एक पॉवर प्लेचं षटक बाकी आहे, टेप बॉलचं षटक. परंतु 4 चेंडूवर वर्चस्व निर्माण केलंय टीम अर्थातच शिवण्या फायटर्सने. 2 धावा खर्च केल्या परंतु 3 महत्त्वाचे गडी बाद केले. टॉप ऑर्डर आता इथे पूर्णपणे कमजोर ठरत असताना टीम K11 कलावती किचन. 5वा चेंडू. बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. अनोख्या पद्धतीने आपल्या उंचीचा चांगला वापर करत असताना शुभम साळुंके या खेळपट्टीला ज्या प्रकारे त्यांनी हिट केलं, म्हणजे जर तुमच्याकडे उंची आहे तर उंचीचा चांगला वापर, खांद्याचा चांगला वापर केला. चेंडू पडल्यानंतर अतिरिक्त उसळी प्राप्त होते. वैभव चोपदार ड्रिल करून दाखवत असताना आपला अगदी पवित्रा. 5 चेंडू अखेर 2 धावा. 1 टू गो. हा देखील हुक केलाय. फाईन लेगला चेंडू अगदी खेळला जातो. 1 धाव मिळते वैभव चोपदार यांना. पहिल्या षटकाचा खेळ झालाय समाप्त. 3 गडी बाद 3. 24 चेंडू 39 धावांची गरज विजयासाठी टीम K11 कलावती किचन. कलावती किचन म्हटलं तर अनिलदादा पवार साहेबांची आठवण येते. आपल्या आईच्या नावाने अगदी व्यवसाय त्यांचा कलावती किचन अँड इंटेरियर. परंतु या मॅचचा विचार केला ना तर 24 चेंडूमध्ये 39 धावा करायच्या आहेत आणि पहिल्या षटकामध्ये शुभम साळुंके याने आपल्या संघाला कमबॅक करून दिलाय. चला लक्षात घ्या टीम 6 मिनिटं झालेत. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. 5 वाजून 26 मिनिटांनी दुसरा डाव चालू झाला. 5:26. तुम्हाला 20 मिनिटांमध्ये 4 षटकं पूर्ण करायचे आहेत. लक्षात घ्या. षटक क्रमांक 2 साठी स्वतः आयकॉन खेळाडू धर्मा पवार, मान फ्रॉम जळव ज्योतिबा. दुसऱ्या बाजूला आहेत कुसरूनचे अर्जुन पवार, त्यांच्या साथीला वैभव चोपदार. 24 चेंडूमध्ये 39 धावांची आवश्यकता आहे. 24 मध्ये जर 39 करायचे असेल तर एका फलंदाजाला शेवटपर्यंत उभं राहावं लागेल. पहिला चेंडू हाफ टॅकर पूल केलाय डीप स्क्वेअर लेगला. चेंडूची दिशा लॉंग लेगला आहे म्हणजे अवघी 1 धाव मिळते. चांगला फटका होता अर्जुन पवार यांचा. आत्मविश्वास देणारा फटका असेल अर्जुन पवार. दुर्वेश आमचा कॅमेरामॅन छोट्या. येस नवीन चेंडू द्या प्लीज. एक धाव मिळते घोषांकी क्षेत्रामध्ये अर्जुन पवार यांना. आणि या सर्वाधिक महत्त्वाचं म्हणजे टेप बॉलचं षटक. सध्या ISPLच्या धर्तीवर प्रत्येक स्पर्धेमध्ये तुम्हाला टेप बॉलचं षटक पाहायला मिळतं आणि कौतुकाची बाब आयोजन कमिटीचं करावं लागेल. कारण उद्या भविष्यामध्ये आपल्या तालुक्याचा एखादा खेळाडू जर ISPL खेळेल आणि खेळणार आहे
त्यावेळेला त्याला टेप बॉलच्या षटकाचा अनुभव असेल आणि या बाबी खूप महत्त्वाच्या असतात. कारण त्या चेंडूचं ज्या प्रकारे वजन कसं असतं, चेंडू हवेमध्ये किती मूव होतो, पडल्यानंतर किती कट होतो, चेंडू ज्यावेळेला हवेत जातो फलंदाजाने मारल्यानंतर त्यानंतर घेतलेला अंदाज, या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. 23 मध्ये आता 38 धावांची गरज आहे. समोर अर्जुन पवार. कॅच इज द कॉल. चेंडू हवेमध्ये, नितीन कुंभार चेंडू खाली आणि नो चेंडू आहे, म्हणजेच इथे नुकसान होणार नाहीये. पहिल्या डावामध्ये ज्या प्रकारे आपल्याला पाहायला मिळालं होतं चित्र, तेच चित्र आता दुसऱ्या डावामध्ये देखील. नो चेंडू आहे, फ्रंट फुटचा, नो बॉल. येस, 1 धाव तर घेतली आहे, म्हणजे बाय 1 गेट 1 फ्री 2 धावा इथे मिळतील. बॅट ड्रॅग केली आहे निश्चितपणे अर्जुन पवार यांनी, अन्यथा इथे धोका उद्भवला असता. पहिल्या डावात देखील हे चित्र पाहिलं आपण, ज्यावेळेला गोलंदाजीसाठी आले अर्जुन सुर्वे, त्यांनी 2 भीमर हाताळले होते. हा पहा रिप्ले तुमच्या समोर. क्षेत्ररक्षण चांगलं झालं नितीन कुंभार यांचं. फेकी देखील चांगली केली त्यांनी. इथून सामना आता टर्न होऊ शकतो. सामना टर्न होईल का इथून? यू टर्न या सामन्यामध्ये आपण पाहायला मिळेल का, हे पाहायचं आहे. येस, नो चेंडू आहे, म्हणजे पंचाचा निर्णय कायम. चला मी विनंती करेन थोडंसं आपण मॅचला गती देऊया मित्रांनो. आणि ज्या गोष्टीचा आपण सातत्याने उल्लेख करतो, हा पहा रिप्ले तुमच्या समोर दाखवला जातोय. फ्रंट फुटचा नो आहे. आणि ज्या गोष्टीची उत्कंठा असते, ज्या गोष्टीची सातत्याने चर्चा केली जाते, फ्लड लाईट्स ऑन झाल्यात. आणि विचार केला तर 5 वाजून 35 मिनटं, म्हणजे कदाचित लाईट टेस्टिंग देखील असेल, परंतु आता खरी मजा येईल फ्री हिटच्या चेंडूवर. समोर वैभव चोपदार. फेटचा चेंडू मात्र निर्धाव आलाय. वैभव चोपदार स्वतःवर नाराज आहेत आणि अशा प्रकारची गोलंदाजी करण्यासाठी ओळखले जातात. वन ऑफ द बेस्ट ऑलराऊंडर इन पाटण तालुका क्रिकेट, धर्मा पवार. स्लोवर हाताळलाय, पिक केलाय डीप स्क्वेअर लेगला. अगदी आमचा कॅमेरामॅन वेदूच्या बाजूने चेंडू जाईल सीमारेषा पार. खणखणीत वैभव चोपदार यांच्या बॅटमधून पाटण तालुका प्रीमियर लीग षटकार. स्लोरवन हाताळला जरूर धर्मा पवार यांनी, परंतु हाफ ट्रॅकर होता आणि पुरेशी संधी होती वैभव चोपदार यांच्याकडे. हा पहा लेग ब्रेक टाकण्याचा प्रयत्न, बॅकफुटला गेले, पूल केला आणि या वैभव चोपदार यांच्याकडे पुरेसा वेळ होता पूलचा फटका खेळण्यासाठी. आमचे प्रेक्षक देखील पहा अगदी कोणी या मैदानावर खुर्चीवर बसलेत, काही जण तर खाली बसून सामन्याचा आनंद घेत आहेत, कारण त्यांना माहीत आहे पाटण तालुका क्रिकेटचा महोत्सव आहे, रणसंग्राम आहे, पाटणकरांचा वर्ल्ड कप आहे. बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न, 1 धाव मिळते कट स्वरूपात. ज्या दिशेला अगदी आपल्याला कटआउट पाहायला मिळतोय, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला बहुमूल्य सहकार्य आदरणीय श्री संतोषजी तोडकर शेठ यांचा. पूल केल्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, डी प्लस स्क्वेअर लेग आहे तैनात. नितीन कुंभार उंच पुरे खेळाडू, एकदा पूर्ण केला प्रयत्न चालू आहे. दुसरी धाव देखील वेगाने पूर्ण केली जाते. चित्याच्या चापळाईने 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. वैभव चोपदार, अर्जुन पवार यांच्या माध्यमातून टीमची धावसंख्या या 2 धावेच्या मदतीने 15ला 3, 1 टू गो. 19 चेंडू 27ची गरज. 19 चेंडूमध्ये आता 27 करायचे आहेत. निर्धारित पॉवर प्लेचं दुसरं षटक, शेवटचा चेंडू. शेवटचा चेंडू मिड विकेटच्या हातामध्ये मारलाय. व्हॉट अ कॅच, अप्रतिम, अविश्वसनीय, अद्भुत, असाधारण. रोहन नारकर यांनी या डावातील दुसरा झेल टिपलाय आणि परतावं लागेल अर्जुन पवार झेल बाद. धर्मा पवार यांनी शेवटी महत्वाचा विकेट मिळवण्यामध्ये यश मिळवले. ओव्हर पे चेंडूला ऑन साईडला खेळायचा प्रयत्न पहा, आपल्या उजव्या बाजूला झेपावले रोहन सोनार. कॅच ऑफ द मॅच. एक जबरदस्त झेल टिपलाय. 4 गडी बाद 15 धावा. टीम कलावती 11, कलावती किचन 18 चेंडू 27 धावांची गरज. चला स्पीडअप करा. टीम शिवण्या फायटर्स 4 गडी बाद झालेत आणि 15 धावा धावफलकावर तुम्हाला पाहायला मिळतात. मी म्हणेन सातत्याने चुका केल्या जात आहेत.
दुसऱ्या बाजूला येस, लक्षात घ्या तुम्हाला फक्त 20 मिनिटं दिली आहेत. बॉस येस, टेस्टिंग चालू आहे पंच, त्यामुळे मॅच चालू ठेवा. याच आपण गोष्टीचा उल्लेख केला की 18 चेंडूमध्ये 27 धावांची आवश्यकता आहे या मॅचमध्ये. आणि 18 चेंडूमध्ये 27 जर करायचे असतील ना तर या जोडीला चांगला खेळ करावा लागेल. येस, टेप चेंडू आणि गोलंदाजीसाठी सज्ज होत असताना नितीन कुंभार मान फ्रॉम सोनवडे दुसऱ्या बाजूला फलंदाजीसाठी दाखल झालेत सूरज शिंदे, मिस्टर KPL क्रमांक 6 वर आलेत. आणि सर 5 जो खेळाडू आघाडीला येतो तो आता 6 वर आलाय म्हणजे टीम मॅनेजमेंट हुशार आहे. त्यांना माहीत आहे की ही मॅच आता आपल्याला जिंकायची असेल ना तर महत्त्वाचा फलंदाज आहेत सूरज शिंदे. पहिला चेंडू ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न ऑफ स्टंपच्या बाहेर आणि चांगली रणनीती आहे अर्जुन पवार यांची. दोन्ही खेळाडू माळादेवी कुसरुंड संघाचे, एका बाजूला अर्जुन पवार आहे, दुसऱ्या बाजूला सूरज शिंदे. या जोडीवर आता सामना जिंकण्याची जबाबदारी असेल. पहिला चेंडू आला निर्धाव, हा देखील चेंडू चांगला ड्राईव्ह केलाय, एक धाव मिळते. गोशांकी क्षेत्रामध्ये फलंदाज अर्जुन पवार यांना कदाचित हे षटक आता सावधरित्या खेळण्याचा मनसुबा आहे. 16 चेंडू 26 धावांची गरज आहे. विचार केला तर आजच्या आधुनिक क्रिकेटमध्ये 4 मोठे फटके, 4 षटकारांची आवश्यकता. अर्जुन पवार, सूरज शिंदे यांच्याकडे क्षमता आहे. नजर असेल सूरज शिंदे यांच्यावर, कारण या खेळाडूला सध्या चर्चेमध्ये असलेलं नाव आहे पाटण तालुका क्रिकेटमध्ये. ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू पुन्हा टाकावा लागेल. व्हाईट बॉल, पहिली स्लिप तैनात केली होती याचसाठी. टेप बॉलचं षटक म्हणजे चेंडूला किती बाउन्स आहे, चेंडू पडल्यानंतर किती आतमध्ये येतोय, किती बाहेर जाईल, चेंडूचा बाउन्स किती असेल, चेंडू खाली राहील का, चेंडूला अतिरिक्त उचली प्राप्त होईल का, हे सर्व प्रश्न फलंदाजाच्या मनामध्ये चालू असतात. नितीन कुंभार त्यांच्याकडे अनुभव प्रचंड मोठा. पोल करण्याचा प्रयत्न, मिस टाइम स्ट्रोक आहे, चेंडू शरीरावर आदळतोय, धाव मिळत नाहीये. डॉट बॉल. चांगली गोलंदाजी आणि ज्या प्रकारे आमचे कॅमेरामॅन दुर्वेश, छोट्या, वेदू प्रत्येक खेळाडूचे हावभाव दाखवत आहेत आणि खासियत आहे ओमसाई MTC संपूर्ण टीमची. चेंडूवर नियंत्रण नाहीये, दिशाहीन गोलंदाजी. वाईड +1 या 2 अवांतर धावा धावसंख्येमध्ये जोडल्या जातील. टीमची धावसंख्या 2 ने पुढे जात असताना 19 धावा. 15 मध्ये 23 धावांची गरज आहे. आणि जो खेळाडू नॉन स्ट्राईकला उभा आहे ना सूरज शिंदे, त्यांच्यावर नजर असेल. आणि खरं म्हणजे हे षटक खूप महत्त्वाचं आहे. हे षटक जरी सावधरित्या खेळलं तरी फारसा फरक पडणार नाही मी म्हणेन, कारण 15 मध्ये अजून 23 करायचे आहेत. नितीन कुंभार, चौथा चेंडू. बॅकवर्डला जाऊन खेळायचा प्रयत्न, हा देखील चेंडू पुन्हा हाताळावा लागेल. यासाठी म्हटलं जातं की टेप बॉलचं षटक खूप महत्त्वाचं. आणि टेप बॉल किती फिरेल, चेंडू पडल्यानंतर आतमध्ये जाईल का बाहेर, हे मात्र तुम्हाला शेवटच्या क्षणापर्यंत ओळखता येत नाही. कारण एका बाजूला पाहिलं तर जसा साधा सामान्य चेंडू असतो टेनिस बॉलचा तसा पाहायला मिळतो, आणि दुसऱ्या बाजूला अगदी तुम्हाला एक कवच पाहायला मिळतं. आणि ते तुम्हाला आतमध्ये पकडायचं की बाहेर, एक गोलंदाजावर निर्भर आहे. म्हणजे चेंडू पडल्यानंतर कुठे जाईल. टीमची धावसंख्या धाव फलकावर 20 धावा. 15 चेंडू 22ची गरज आहे या मॅचमध्ये. मॅच ऑन आहे. हलक्यातने फक्त ढकलण्याचा प्रयत्न, धाव मिळत नाहीये. चांगली गोलंदाजी नितीन कुंभार यांची, कमबॅक केलं जात आहे. डॉट बॉल. नितीन कुंभार 4 चेंडूमध्ये 5 धावा खर्च केल्यात, 20ला 4. पहिल्या डावात देखील सुरुवात खराब झाली होती टीम शिवण्या फायटर्सची, परंतु रवी बोरगे यांची महत्त्वाची खेळी, तिथून संघाने धावसंख्या उभारली समाधानकारक. हा देखील चेंडू खराब आहे. तर डोक्याला हात लावलाय नितीन कुंभार यांनी, आणि त्यानंतर पहा स्वतःवर नाराज आहेत. आता डोक्याला हात लावून चालणार नाही, कारण ज्या वेळेला तुम्ही तालुक्याची लीग खेळता, पाटण तालुका प्रीमियर लीग खेळता, संपूर्ण तालुक्याचं लक्ष तुमच्यावर असतं.
14 चेंडू 21 धावांची आवश्यकता आहे. या षटकामध्ये अवांतर चेंडू जे आलेत ना तब्बल 3 ते कुठेतरी डोकेदुखी ठरू शकतात टीम शिवण्या फायटरसाठी. अर्जुन पवार त्यांच्या साथीला आहेत सूरज शिंदे. चौदा चेंडू 21 ची गरज. मॅच ऑन. पहिली स्लिप तैनात केल्या या टेप बॉलच्या षटकासाठी. फुलरेंचा चेंडू चुकी करतायत रवी बोरगे. 22 स्वरूपात एक धाव इथे खर्च केली जाते. आता रवी बोरगेने डोक्याला हात लावलाय. अर्जुन पवार यांच्या चेहऱ्यावर हलकीची स्माइल पाहायला मिळते. सूरज शिंदे त्यांच्याकडे गेले, त्यांना एक कानमंत्र दिला. 5व्या चेंडूवर एक 22 झाली म्हणजे टीमची धावसंख्या 1ने पुढे जाईल. 22वा धाव फलकावर. 1 टू गो. हाफ टॅकर चेंडू पुन्हा टाकावा लागेल. व्हाईट बॉलचा इशारा. या षटकामध्ये अवांतर गोलंदाजी ज्या प्रकारे केले ना नितीन कुंभार यांनी, संघ मालक आता कदाचित नाराज असतील. टीमची धावसंख्या धाव फलकावर 23. एक चेंडू चांगला, एक चेंडू खराब. अशा प्रकारे तुम्हाला गोलंदाजी करून चालणार नाहीये, कारण पाटण तालुका प्रीमियर लीग तुम्ही खेळताय. शॉर्ट बॉल पुल केलाय. कॅच इज द कॉल. डी प्लस स्क्वेअर लेग. रोहन सोनार जे रोहन नारकर आहेत वांगवाली महिन संघाच्या खेळाडू. या सामन्यातील तिसरा झेल त्यांनी पकडलाय. टीमची धावसंख्या 23 ला 5. अर्जुन पवार झेल बाद. जरूर या षटकामध्ये त्यांनी अवांतर धावा खर्च केल्या, परंतु महत्वाची विकेट मात्र मिळवली. छोट्या यासाठी आपण जसा उल्लेख केला की हा टेप बॉल आहे. जर तुम्ही पाहिला तर एका बाजूला तुम्हाला टेनिस बॉल म्हणजे जसा सामान्य टेनिस बॉल असतो सिक्सर सुप्रीमोचा पाहायला मिळतोय, आणि दुसऱ्या बाजूला बरोबर तुम्हाला एक कवच पाहायला मिळतं की ज्या प्रकारे एक हार्ड कवच जसं असतं, परंतु तुम्ही कोणत्या बाजूला ग्रिप करता, कोणत्या बाजूने टाकता, हा पहा चेंडू तुम्हाला पाहायला मिळतोय. बरोबर सिक्सर सुप्रीमोचा चेंडू ज्या प्रकारे तुम्ही पाहताय. आणि विशेष म्हणजे दुसऱ्या बाजूला जे कवच आहे, म्हणजे तुम्हाला ग्रीप जशी करायची असते ना तशी तुम्हाला ग्रीप कुठे पकडायची हे महत्त्वाचं असतं. आणि आमच्या कॅमेरामॅन छोट्याचं कौतुक तुम्हाला पाहायला मिळतं पहा. आणि विशेष म्हणजे पाटण तालुका प्रीमियर लीग आयोजन कमिटीचं कौतुक, शिवाजी यादव बॉस यांचं कौतुक, कारण आपला तालुक्याचा खेळाडू भविष्यामध्ये ISPL खेळेल आणि तो अनुभव त्यांना कामी त्यांच्या पाठीशी असेल, हा मात्र प्रामाणिक प्रयत्न. मॅच ऑन. 12 चेंडू 19 ची गरज. चला स्पीडअप करा टीम शिवण्या फायटर्स. लक्षात घ्या 12 चेंडू 19 धावांची आवश्यकता आहे. आणि 18 मिनिटं झालेत. 2 मिनिटांमध्ये तुम्हाला एक षटक पूर्ण करायचं आहे. लक्षात घ्या टीम शिवण्या फायटर्स. 12 चेंडू 19 ची गरज. आम्ही तुम्हाला सातत्याने वेळ सांगतोय, आणि जर 2 मिनिटांमध्ये षटक पूर्ण झालं नाही तर एक क्षेत्ररक्षक वर्तुळाच्या आतमध्ये घेतलं जाईल. 12-19. कुंभारगाव एक्सप्रेस गोलंदाजी मार्कवर सज्ज होत असताना विशाल शेवाळे, आणि दुसऱ्या बाजूला आहेत सूरज शिंदे, मिस्टर KPL मॅन फ्रॉम कुसरुण त्यांच्या साथीला. सूरज आहेत, 2 सूरज आहेत, आणि समोर आहेत गोलंदाजी मार्कवर विशाल शेवाळे. 12-19. चला प्लीज मॅचला थोडंसं स्पीडअप करा मित्रांनो, विनंती करतोय आम्ही आपल्याला सातत्याने. बारा 19. समोर सूरज शिंदे. हाफ टॅकर चेंडू पूल केलाय. कॅच इज द कॉल. नितीन कुंभार सर हातामध्ये मारलाय. चुकी नाहीये तर या मॅचची सगळ्यात मोठी विकेट. सूरज शिंदे 0वर झेलबाद. गोल्डन डकचा शिकार, आणि हा जल्लोष शिवण्या फायटर्सचा. 42 धावांचं लक्ष तुम्ही हलक्यात घेतलं, आणि क्रिकेटला ज्या ज्या वेळेला तुम्ही हलक्यात घेता ना, क्रिकेट तुम्हाला जोरात धक्का देता, आणि धक्का दिलाय K11 कलावती किचनला. गोल्डन डकचा शिकार. नितीन पनाळे 0वर बाद झाले. सचिन असवले 0वर बाद झाले. सूरज शिंदे 0वर बाद झाले. हा पहा रिप्ले. कुंभारवाडी एक्सप्रेस
शॉर्ट बॉलवर पुल करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत खेळला आणि नितीन कुंभार यांचं मी कौतुक करेन. शिवण्या फायटर्स रोहन नारकर यांनी 3 झेल टिपले आणि हा पहा नितीन कुंभार यांचा क्षेत्ररक्षण. कॅचेस विन द मॅचेस. पकडा कॅच जिंका क्रिकेटची अद्भुत मॅच. सातत्याने रिप्ले तुम्हाला पाहायला मिळतो. या दुसऱ्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून हाफ ट्रॅकर चेंडू पूल केला. डीप स्क्वेअर लेगला आमचे कॅमेरामॅन आहेत वेदू मोरेश्वर. आपलं स्वागत आहे. मोरेश्वर आणि वेदू. वेदू म्हणजे फक्त दुसरीचा का खेळाडू आणि अक्षय शेठ म्हात्रे यांचे सुपुत्र. मॅच ऑन आहे. 11 मध्ये 19. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालेत. आटोली गावचे खेळाडू विकास बने. दुसरा चेंडू हुक करण्याचा प्रयत्न. चांगला चेंडू आपटलाय विशाल यांनी आणि यासाठी ओळखलं जातं त्यांना. हाफ ट्रॅकर चेंडू हाताळण्याचा प्रयत्न केला जातोय. पहा त्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव. आमच्या कॅमेरामॅनचं सातत्याने कौतुक व्हायला पाहिजे, कारण प्रत्येक गोष्ट कॅमेरामध्ये टिपली जाते. आपल्या पाटण तालुका प्रीमियर लीगचा दर्जा आहे हा आणि हा दर्जा कसा उंचावला जाईल हे ओमसाई एमटीसी पाहते. 10-19. वेगाने चेंडू हाताळलाय. पायावर आदळतोय. धाव इथे देखील प्राप्त होणार नाहीये. विकास बने यांना पहिल्या 3 चेंडूवर एकही धाव आली नाहीये. चांगली गोलंदाजी. शुभम साळुंके यांची हॅट्रिक आणि तिथून टीम बॅकफुटला गेली ना K11 कलावती किचन. ती पुन्हा उभारी घेऊ शकली नाहीये. अजून देखील क्रिकेटच्या खेळामध्ये कधीही काही होईल. या डावाचा विचार केला तर फक्त 1 षटकार आला सर. 9 चेंडू 19 धावांची गरज. विशाल शेवाळे मान फ्रॉम कुंभारगाव. पहिल्या 3 चेंडूवर एकही धाव खर्च केली नाही. एक गडी बाद केलाय. चौथा चेंडू. 9-19. एक मोठा फटका K11 कलावतीला पाहिजे. पूल करण्याचा प्रयत्न वेगाने हाताळला जातोय. पंचांकडे आशाळभूत नजरेने पाहत असताना विकास बने. 4 चेंडू आलेत निर्धाव. पहिलं निर्धाव षटक आजच्या दिवसातील येऊ शकेल का, आता हा प्रश्न प्रेक्षकांना पडला असेल. विशाल शेवाळे काय गोलंदाजी करतायत. कुंभारगाव एक्सप्रेस म्हणून या खेळाडूला ओळखलं जातं आणि अगदी एक्सप्रेस गोलंदाजी. 8 चेंडू 19ची गरज. एक मोठा फटका K11 कलावतीला मॅचमध्ये घेऊन येईल आणि हे 2 चांगले चेंडू. हा सामना कदाचित दूर जाऊ शकतो कलावती किचन पासून. लेट्स सी. 5वा चेंडू. फ्रंट फुटला येऊन पंच केलाय. कॅच इज द कॉल. लॉंग ऑफ आहे तैनात. एकदा पूर्ण केली जाईल. दोन्हीचा प्रयत्न चालू आहे. दुसरी धाव देखील हवी आहे. वेगाने पूर्ण केली जाते परंतु इथे अपील केली आहे आणि उशीर केलाय विकास बने. धावबाद. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज झाले. धावबाद. टीमची धावसंख्या धावफलकावर 1ने पुढे जाईल. 7 चेंडू 18 धावांची आवश्यकता. चांगलं क्षेत्ररक्षण. लॉंग ऑफला तैनात होते क्षेत्ररक्षक, परंतु कौतुक करावं लागेल त्याचं फेकी यष्टिरक्षकाच्या दिशेने केली. रवी बोरगे हुशार आहेत. 7 चेंडू 18 धावांची आवश्यकता. वेलकम आशिष चोरगे सर. आपलं स्वागत आहे. पाटण तालुका क्रिकेटवर ज्याचं सातत्याने महत्त्वाचं योगदान आणि पाटण तालुका प्रीमियर लीगमध्ये ज्यांचा आपण काल देखील आवाज ऐकला आणि उर्वरित 3ही दिवस ते आपल्याला पाहायला मिळतील. 7 चेंडू 18 धावा. जर या चेंडूवर मोठा फटका आला ना कलावती किचनसाठी तर मॅच ऑन राहू शकते. 7-18. एक चांगला चेंडू टाकायचा शिवण्या फायटर्स. गोलंदाज विशाल शेवाळे यांना. 1 टू गो. समोर आहेत फलंदाज अर्जुन सुर्वे. फ्रंट फुट लावून पंच केलाय. मोठ्या मंचवरती अर्जुन सुर्वे यांच्या बॅटमधून या मॅच मध्ये महत्वाच्या क्षणाला निर्णायक क्षणाला येतोय कमालीचा फटका. दर्जेदार लॉंग ऑफ क्लिअर करणारा एक्स्ट्रा ऑर्डिनरी फटका. 6 धावा षटकार. 6 चेंडू 12 धावांची गरज. सामना संपला नाहीये. मॅच ऑन. हा पहा रिप्ले तुमच्या समोर. अर्जुन सुर्वे यांनी ज्या प्रकारे फटका खेळला आणि 6 धावा इथे आल्यानंतर सामन्याचं समीकरण बदललं जात आहे. 6 चेंडू 12 धावा. किरण सर. सहा चेंडू 12 धावांची गरज. चला मॅच चालू ठेवा. चला 6 चेंडू 12 धावांची आवश्यकता आहे. मॅच चालू ठेवा. आणि हा पहा ओमसाई एमटीसीचं काम.
तुमच्या एकाच स्क्रीनवर तुम्हाला 4 अँगल पाहायला मिळतात. एका बाजूला ड्रोन व्ह्यू, दुसऱ्या बाजूला स्क्वेअर लेगवरून खेळपट्टी पाहायला मिळते, एका बाजूला गोलंदाजाचे हावभाव आणि दुसऱ्या बाजूला फलंदाजाची क्षणचित्र. यासाठी म्हटलं जातं ओमसाई MTC क्वालिटी काम आहे, दर्जेदार कॅमेरा वर्क. आणि स्वतः अक्षय शेठ मात्र याचा ऑपरेटर म्हणून काम करत असताना आणि कौतुक व्हायला पाहिजे, 1 लाख सबस्क्रायबरच्या दिशेने वाटचाल करते. निश्चित तुम्ही या चॅनलवर नवीन असाल, ओमसाई MTCला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. आणि या पाटण तालुका प्रीमियर लीगचा आनंद घ्या. 6 चेंडू 12ची गरज. सामना रंगतदार अवस्थेमध्ये. गोलंदाज आशिष खामकर. आशिष खामकर यांचा पहिला चेंडू. स्वागत केलं जात आहे आशिष खामकर यांचं. भव्य षटकार ठोकलाय सूरज यांनी मिड विकेटला, आरपार तडीपार उत्तुंग षटकार. 5 चेंडू 6 धावा. सामना होता कुठे, सामना आला कुठे. यासाठी या क्रिकेटचा खेळ नेहमी आपल्याला मैदानामध्ये का खेळवून ठेवतो. क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टिनिटी. परंतु सामना संपला नाहीये. 5 मध्ये 6. रवी आता गेला आणि हा पारी प्ले तुमच्या समोर 2 स्क्रीनवरती. मी कौतुक करेन सूरज यांचं आणि अर्जुन सुर्वे यांचं. पहा ज्या प्रकारे त्यांच्या चेहऱ्यावरच्या हावभावाने एक आपल्या सहकार्याला पंच दिला. परंतु षटकार जो अर्जुन सुर्वे यांच्या बॅटमधून आला ना, तो खूप निर्णायक होता. तिथून मॅचमध्ये आली कलावती 11 K11 कलावती किचन. 6 चेंडू मध्ये 12 पाहिजे होत्या. पहिल्या चेंडूवर आलाय षटकार. कमबॅक करावा लागेल आशिष खामकर यांना. कुसरुणगावचे खेळाडू, कुसरुणचा बुमरा. पुढाऱ्यांचा चेंडू सेट डाऊन द ग्राउंड. फटका वेगवान खेळला, एकदा पुणे केले जाते. धर्मा पवार आहे, द्वेषा प्रयत्न चालू आहे. फेकी वेगाने केले यष्टीरक्षकाच्या दिशेने. फलंदाज धावबाद. धावबाद करायचं होतं अर्जुन सुर्वे यांना. धावबाद झाले सूरज आणि धर्मा पवार यांचं क्षेत्ररक्षण पहा. आयकॉन खेळाडू आपल्या पाटण तालुक्याचा, वन ऑफ द बेस्ट ऑलराऊंडर इन पाटण तालुका क्रिकेट. यासाठी तुमच्यावर विश्वास दाखवतो ना ज्यावेळेला तालुका, तुम्ही आयकॉन खेळाडू का आहात हे तुम्हाला तुमच्या खेळाच्या माध्यमातून दर्शवावं लागतं. प्रदर्शन तशा प्रकारे करावं लागतं. 1 धाव मिळते. आता 4 चेंडूमध्ये विजयासाठी धावांची गरज आहे. 5. सूरज यांनी फटका खेळला समोरच्या दिशेने, अगदी वेगवान फटका. हा पहा रिप्ले तुमच्या समोर. आशिष खामकर यांचा चेंडू. फुलऱ्यांचा चेंडू ड्राईव्ह केला. फलंदाज अगदी समोरच्या दिशेने. पंचांना देखील खाली वाकावं लागलं. धर्मा पवार लॉंगॉनला तैनात. फेकी केली वेगवान. गोलंदाजाच्या दिशेने केली होती, परंतु गोलंदाजाने चेंडू सोडला. रवी बोरगे अगदी तत्पर होते. 4 चेंडू 5 धावांची आवश्यकता. नवीन फलंदाज रोहित सूर्यवंशी. व्हॉट अ मॅच. पैसा वसूल सामना. एक चित्तथरारक सामना तुम्हाला पाहायला मिळत आहे. पाटण तालुका प्रीमियर लीग 2026 चा रंगतदार सामना तुम्ही पाहताय. एका बाजूला आशिष खामकर जे आहेत कुसरुणचे, दुसऱ्या बाजूला रोहित सूर्यवंशी मिरासवाडी शिळेचे खेळाडू आणि नॉन स्ट्राईकला आहेत अर्जुन सुर्वे. 4 चेंडू 5 धावांची आवश्यकता. क्रिकेटमध्ये परिस्थिती कधीही मनासारखी नसते, ती तुम्हाला मनासारखी बनवावी लागते. आता कोणता खेळाडू आपली परिस्थिती बदलेल हे पाहिजे. 4-5. फ्रंट लावून ड्राईव्ह केला. कॅच इज द कॉल. धर्मा पवार वेगाने गेले लॉंगॉनला. विकेटचं पतन. मोठा धक्का. पुन्हा एकदा K11 कलावती किशन या संघाला बसतोय. रोहित सूर्यवंशी गोल्डन डकचा शिकार. 0 बाद. चुका चुका आणि सातत्याने चुका. षटकार मारून सामना फिनिश करण्याची चुकी केली. एकेरी दुहेरी धावा विसरलेत सध्याचे खेळाडू. चांगला झेल आपल्या डाव्या बाजूला जात असताना धर्मा पवार यांनी डीपलाय. 1 धाव घ्यायला पाहिजे होती, ती धाव घेतली असती तर अर्जुन आले असते स्ट्राईकवर. सूरज सुर्वे, अर्जुन सुर्वे आणि चुकी झाली रोहित सूर्यवंशी यांनी. आता 3 चेंडू मध्ये धावा करायच्या आहेत या मॅच मध्ये. 5 आणि शेवटचा फलंदाज मैदानामध्ये दाखल होईल. राजू रोडे DK स्पोर्ट्स पाटील अवॉर्डचे खेळाडू. 9 गडी बाद. टीमची धावसंख्या धाव फलकावर तब्बल 37. 3 चेंडू 5 धावांची गरज. व्हॉट अ मॅच. आणि ज्या वेळेला कमी धावसंख्येचे सामने होतात ना सर, त्यावेळेला सामने रंगतदार होतात, या शंका नाहीये. आता 1 विकेट काढायचा टीम शिवण्या फायटर्सला 3 चेंडू 5 पाहिजेत. व्हॉट अ मॅच. हा सामना कोण जिंकेल हे पाहिजे. एका बाजूला K11 कलावती किचन चुका केल्यात, त्या चुका आता विसरून खेळ करावा लागेल. राजू रोडे यांच्याकडे अनुभव मोठा आहे. 1 सिंगल घेतली जाईल का.
की मोठ्या फटक्याने सामना फिनिश केला जाईल. दुसऱ्या बाजूला आशिष खामकर यांना एक विकेट हवी आहे. एक महत्वाची विकेट जर आली तर सामना जिंकू शकते शिवण्या फायटर्स आणि 3 चेंडूमध्ये 5 धावा करायच्या आहेत K11 कलावती किचनला. क्रिकेटचा खेळ तुम्हा आम्हा सर्वांना का मैदानामध्ये खेळवून ठेवतो. हा सामना पहा. व्हॉट अ मॅच. हाफ टॅकर चेंडू पोल केला. डीपला स्क्वेअर लेग आहे. नितीन कुंभार एकदा पूर्ण केली जाय. चांगलं क्रिकेट. एक धाव मिळाले राजीव रोडे यांना. 2 चेंडू आता धावा करायच्या आहेत 4. जमेची बाब कलावती 11 किचनसाठी अर्जुन सुर्वे स्ट्राईकवर आहेत. 2 चेंडू 4 धावांची गरज. शेवटचा गडी या मैदानामध्ये खेळतोय. 9 गडी बाद झालेत. 9 गडी बाद. टीमची धावसंख्या 38. एक मोठा फटका. टीम K11 कलावती किचन सामना जिंकू शकते. एक विकेट. टीम शिवण्या फायटर्स मॅच जिंकू शकते. व्हॉट अ मॅच. आणि आज जर तुम्ही चांगला खेळ कराल तर तुमची चर्चा होईल संपूर्ण पाटण तालुका प्रीमियर लीगमध्ये. 42 धावांचा पाठलाग करण्यासाठी कलावती किचनने केलेल्या चुका त्या विसरून आता खेळ करावा लागेल. अर्जुन सुर्वे ज्या फलंदाजाने या सामन्यामध्ये घेऊन आलाय आपल्या टीमला तो फलंदाज हा सामना जिंकून देईल का. दुसऱ्या बाजूला आशिष खामकर. 2 चेंडू 4 धावांची गरज. क्रिकेटचा खेळ तुम्हा आम्हा सर्वांना का आवडतो त्याचं उत्तर सर्व प्रेक्षकांना अगदी पाहायला मिळते. पैसा वसूल सामना. 2-4. फुल टॉस चेंडू. फुल टॉल वसूल केला जाईल. फुल टॉस चेंडूवर आय एम द बॉस अर्जुन सुर्वे यांनी या सामन्यामध्ये फक्त 2 चेंडू खेळले आणि धावा केल्या 12. या फक्त 12 धावा नव्हत्या मित्रांनो तर सामना जिंकून देणाऱ्या K11 कलावती संघासाठी महत्वाच्या धावा होत्या. आशिष खामकर यांच्यावर आक्रमण केलं. परंतु मी कौतुक करेन राजू रोडे यांचं ती एक सिंगल घेण्याचं त्यांनी कौशल्य दाखवलं ना ते खूप महत्वाचं होतं. आणि पहाडागावडून टाळ्या वाजतात. अनुभव 40 प्लसचे खेळाडू काय अनुभव असतो. 11 नंबरवर आले आणि ती एक धाव आपल्या संघाला अगदी महत्वाची होती. तुम्ही कोणत्या नंबरवर फलंदाजीसाठी येतं महत्वाचं नसतं. तुम्ही काय करता ते महत्वाचं. अर्जुन सुर्वे यांचा तो षटकार पहा. आणि कॅप्टन 26 यांच्या हातामध्ये. कॅप्टन 26 कदाचित गोळाफेकची प्रॅक्टिस करत असावे ज्या प्रकारे चेंडू आपटला त्यांनी तो. व्हॉट अ मॅच. अर्जुन सुर्वे आणि हा पहा रिप्ले. त्यांच्या चेहऱ्यावरची स्पष्टपणे विजयाचा षटकार ठोकलाय. काय मॅच रंगली. व्हॉट अ मॅच. 2 चेंडू 12 धावा ज्या प्रकारे केल्या. आणि पहा अतुल भालेकर. व्हॉट अ मॅच. चला मी विनंती करेन टीम कोयना सुपुत्र आपण त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्या प्लीज. आणि यासाठी म्हणतात ना की ज्या ज्या वेळेला लो स्कोरिंग सामने होतात ना मजा येते. परंतु कौतुक करावं लागेल. आपण धावसंख्येवर धावफलकावर नजर टाकूया. शिवण्या फायटर्स रवी बोरगे 12 चेंडूमध्ये 21